मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे याच्या शोधात आता सिंधुदुर्ग पोलीस आहेत। काल सिंधुदुर्ग पोलिसांचे गुन्हे शाखेची टीम कल्याणमध्ये दाखल झालेली बाजारपेठ पोलिसांसोबत त्याचा शोध सुरू करत आहेत। तर आज ठाणे क्राईम ब्रँच असेल, कल्याण क्राईम ब्रँच असेल यांची टीम शहापूरमध्ये त्याचा शोध करत आहे। त्यांचे जे जयदीप आपटे यांच्या पत्नीची स्टेटमेंट देखील त्या ठिकाणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे। तर दुसरीकडे कल्याणमध्ये पोलिसांनी जयदीप आपटे याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेमध्ये दूध नाका परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस जो आहे पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। जयदीप आपटे याचं घर या ठिकाणी आहे। मात्र ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला व गुन्हा दाखल झाल्याची माहिती जयदीप आपटे याला मिळाली होती, त्यानंतर जयदीप आपटे आपलं घर टाळेबंद करत या ठिकाणी आपल्या कुटुंबासह या ठिकाणाहून फरार झालेले आहेत आणि त्याचा शोध जो आहे क्राईम ब्रँचची टीम असेल, स्थानिक पोलीस असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्ग गुन्हे शाखे असतील की अनेक विविध पोलिसांच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू केलेला आहे। आज शहापूरमध्ये त्यांच्या पत्नीचा स्टेटमेंट जरी सुरू असेल तरी घराजवळ देखील पोलिसांनी पहारा ठेवलेला आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।